नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। अनेक वर्ष प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस करत असताना पेशंटचा वर्ग हा साधारण 55, 60, 65, 70, 75 वयोगटातले पेशंट्स आमच्याकडे येतात आणि बऱ्याचदा आपली मानसिकता अशी असते की यंगस्टर्समध्ये हे आजार शक्यतो नाही आहेत आणि हे बरोबर आहे, कारण हा शक्यतो बीपी, डायबिटीज किंवा जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो हे शक्यतो वयस्कर लोकांच्यामध्ये येणारे जरी आजार असेल आणि त्याचमुळे बऱ्याचदा हा यंगस्टर्सचा जो ग्रुप आहे, हा तरुण वर्ग आहे, हा आपल्याकडनं निग्लेक्ट होतो। आज मुद्दामून मी ह्या तरुण वर्गांसाठी आज काही गोष्टी महत्त्वाच्या इथे सांगू इच्छिते। सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्याला आम्ही सायलेंट किलर असं म्हणतो, हे दोन्ही आजार म्हणजे बीपी किंवा डायबिटीज। त्यातल्या त्यात हायपरटेन्शन हा आजकाल जरी हा वयस्कर लोकांच्यामध्ये असेल तरी पण अगदी 20-25 मध्ये पण हा आजार बऱ्यापैकी पाहायला मिळतो। माझ्या क्लिनिकमधला सगळ्यात छोटा पेशंट आहे हा 19 वर्षाचा मुलगा, इंजिनिअरिंग स्टुडंट, फर्स्ट इयर जस्ट ॲडमिशन मिळालं आणि त्या मुलाला बीपीचा त्रास सुरू झाला आणि इट वॉज अ मॅलिग्नंट बीपी की जवळजवळ 2 ते 3 मेडिसिन्स आम्हाला त्याला सुरू करावे लागले। एक्झॅक्टली काय कारण असेल हो हे बीपी वाढण्यामागचं, तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे प्रायमरी कॉज आणि सेकंडरी कॉज अशा ह्याच्यामध्ये प्रायमरी कॉजमध्ये जातं तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली जीवनशैली। तर बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा रक्तवाहिन्यांवर होतो, रक्तवाहिन्या कडक होतात आणि त्याच्यामुळे बीपीचा त्रास सुरू होतो। त्यातलं पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपले फॉल्टी डायटरी फूड हॅबिट्स। तर डायटरी फूड हॅबिट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी कसं पोळी भाजी भाकरी भात हे रुटीन खाल्लं जायचं, अगदी शाळेतनं आल्यानंतर सुद्धा मुलं फक्त भात आमटी वगैरे खायचे, पण आजकाल मात्र तसं राहिलेलं नाही आहे। आजकालच्या मुलांच्यामध्येच आवड जी निर्माण झाली आहे ती चीझी, सॉल्टी, शुगरी, जास्तीत जास्त स्वीट पाहिजे, त्यात चीज पाहिजे, मेयोनीज पाहिजे आणि अशा गोष्ट ह्या मुलांच्यामध्ये जास्त लाईक केल्या जातात आणि हा एक प्रेस्टिज पॉईंट म्हणून सुद्धा काही वेळा होतं की अशा पद्धतीचं फूड खाणं म्हणजे जास्त आहे। मी एक आवर्जून इथे नमूद करा असं वाटतं की एकदा मी एका छोट्या याच्यावर थांबले होते, आपल्या एक चौक होता आणि त्या चौकामध्ये मी जस्ट माझ्या गाडीत होते आणि एक स्कूल बस आली आणि तिथे आल्यानंतर पटकन एक बाई एका छोट्या मार्केटमध्ये गेली ज्याला आपण मिनी शॉपी म्हणतो आणि तिथून तिने लेजचं पाकिट आणलं, 2 पाकिटं फोडली, पटपट डब्यात घातली आणि तिने पॅक करून दिलं। कारण आजकाल आपण म्हणतो की वर्किंग वुमन आहोत, आपल्याला तितका वेळ नाही आहे आणि मग म्हणून आपण अशा पद्धतीची काही जंक फूड्स मुलांना डब्यातून देतो। अशी कितीतरी कारणं आहेत की त्यामुळे न्यूट्रिशनली डिफिशियन्सी आपल्यामध्ये राहते, म्हणजे सोडियम वाढलं किंवा शुगरमुळे तुमचे डायबिटीज, ओबेसिटी जरी वाढली तरी त्याच्यामुळे येणारं हायपरटेन्शन हे खूप कॉमन झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे असे फूड खाल्ल्यामुळे किंवा अशा आहार्य घटकांच्यामध्ये आपण न्यूट्रिशनली डिफिशियंट राहतो, जसं विटॅमिन डी कमी असेल, B12 कमी आहे, आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होत असतो, फोलिक ॲसिड कमी पडतं आणि त्याचा परिणाम हा आपल्या रक्तवाहिन्यांच्यावर होतच असतो। दुसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे अनुवंशिकता। तर अनुवंशिकतेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, या सगळ्या तरुण वर्गाला मला सांगायची इच्छा आहे की जर तुमच्या घरामध्ये जर बीपीचं कोणाचं जर अनुवंशिकतेने बीपीचा आजार आहे किंवा डायबिटीज आहे किंवा हार्ट अटॅकने काही डेथ झाली असेल तर अशा लोकांनी खूप लवकर म्हणजे साधारण 30-35 मध्येच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्कात जाऊन त्यांच्याकडून बीपी चेक करून किंवा बाकीचं तपासण्या करणं गरजेचं असतं, कारण हा आजार पुढच्या पिढीमध्ये जवळजवळ 65 ते 70% पुढे जाऊ शकतो। आणि ज्यांच्यामध्ये अनुवंशिकता नाही आहे त्याच्यामध्ये प्रमाण कमी राहतं, पण जर तुमची जीवनशैली थोडीशी विचित्र असेल तर मात्र हे घटक तुम्हाला किंवा हे आजार तुमच्यामध्ये पण तितकेच लवकर येतात। तिसरं महत्त्वाचं कारण आहे ज्याला आपण म्हणतो की लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी। आजकाल खूप लेझीनेस वाढलेला आहे किंवा सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे। प्रत्येकाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी इझिली पटकन ह्या मिळत आहेत, झटकीपट, म्हणजे अगदी तुम्ही घरात बसलं तरी तुम्ही झोमॅटो, स्विगीवरून तुम्ही पटकन फूड मागवून घेता, प्रिपेअर करायची इच्छा कुणाला नाही आहे किंवा सकाळी उठावं आणि एक्सरसाइज करावं, जसं पूर्वी सांगितलं जायचं लवकर उठे लवकर निजे तया आरोग्य संपत्ती प्राप्त होय। म्हणजे आरोग्य जर प्राप्त झालं तर तुम्ही अल्टिमेटली तुमची काम करण्याची वर्किंग कॅपॅसिटी वाढते आणि त्याचा परिणाम हा तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीवर झाल्यामुळे संपत्ती तर येणारच आहे। परंतु आजकाल मात्र तसं न झाल्यामुळे निवांत उशिरापर्यंत काम करणं, उशिरापर्यंत उठणं किंवा मोबाईलचा वापर जास्त असल्यामुळे
बऱ्याचदा फिजिकली ही मुलं ॲक्टिव्ह राहत नाहीत. त्याचा परिणाम हा रक्तवाहिन्यांच्यावर होतो, कारण शरीरामध्ये कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम जी आहे त्याच्यावर इतका ताण पडतो आणि फॅटी लिव्हर चेंजेस वगैरे असे काही आजार आहेत किंवा असे काही चेंजेस आहेत की जे शरीरामध्ये घडतात. त्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. आता फॉर एक्झाम्पल सांगते की अगदी जन्मलेल्या मुलापासून त्याच्या ॲडमिशनपासून ते अगदी त्याला नोकरी लागोपर्यंत प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन आहे आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच तरुण मुलं भयंकर काम करत असतात. मग त्यांना त्या बाबतीमध्ये ते अवेअर नसतात की मला फक्त काम करायचं आणि ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते स्ट्रेस फॅक्टर वाढल्यामुळे बऱ्याचदा शरीरामध्ये ॲड्रिनालिन सिक्रिशन, कॉर्टिसोल लेवल्स इतक्या वाढतात, त्याचा परिणाम डिरेक्टली आपल्या रक्तवाहिन्यांच्यावर होत असतो. त्यामुळे तो स्ट्रेस शॉर्ट टर्म असू दे किंवा लाँग टर्म स्ट्रेस असू दे, ह्या प्रत्येक वेळी, कारण शॉर्ट टर्म स्ट्रेस जरी असेल तरी तेवढ्या वेळापुरते जरी तुमचे हॉर्मोन्स जरी वरती खाली झाले तरी ते नंतर नॉर्मलाइज होतात. पण हाच जर स्ट्रेस कॉन्स्टंटली जर राहिला तर मात्र तुम्हाला हायपरटेन्शनसारखे किंवा उच्च रक्तदाबासारखे व्याधी हे लवकर येतात. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अल्टिमेटली स्ट्रेस इंड्यूस्ड काही वेळा स्लीप डिसऑर्डर्स. आता स्लीप डिसऑर्डर्स किंवा प्रॉपरली झोप नसणं असं मी त्याला मराठीत म्हणेन की झोप नसणं, कारण झोप ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं आपण म्हणतो ना हवा, अन्न, पाणी ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, तसं आपल्या शरीरामध्ये आहार, विहार आणि निद्रा म्हणजे आपण काय खातो, आपण कशा पद्धतीने आपलं लाईफस्टाईल ठेवतो आणि सगळ्यात महत्त्वाची आपली झोप किती आहे, ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आजकाल नेमकं त्याच गोष्टी संपत आलेत. बऱ्याच अंशी तुम्ही मोबाईलवर राहता. मी साधं एक गोष्ट सांगते, आपण जेव्हा झोपतो आणि उठतो ह्याच्यामध्ये आपल्या उठण्याची जी क्रिया आहे ही दिवसा आहे आणि झोपण्याची क्रिया ही रात्री आहे. एक्झॅक्टली काय कारण घडत असेल हो याच्या मागे, तर सगळ्यात पहिलं कारण असतं त्याला शास्त्रीय आधार असा आहे की जेव्हा आपल्या सूर्य मावळतो तेव्हा आपल्या मेंदूमधून आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचं एक सिक्रिशन आहे ते जास्त सिक्रेट व्हायला लागतं. मेलॅटोनिनमुळे सगळे मसल हे रिलॅक्स होतात आणि मग आपल्याला झोप येते. आणि जेव्हा सूर्य वरती येतो किंवा उगवतो आणि सूर्याच्या किरणांमुळे मध्ये हे मेलॅटोनिनचं सिक्रिशन आपोआप आपल्या शरीरामध्ये कमी होतं आणि आपण जागृत अवस्थेत जातो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही झोपेच्या आधी मॅक्सिमम उशीरपर्यंत टी व्ही बघणं, मोबाईलमध्ये बघणं किंवा झिरो बल्ब लावून झोपण्याची सवय काही लोकांच्यामध्ये असते, तर अशा लोकांना मी आवर्जून सांगते की त्यांच्यामध्ये हे मेलॅटोनिन सिक्रिशन्स प्रॉपरली न झाल्यामुळे त्यांना झोपेचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग झोप लागत नाही. मग या सगळ्या गोष्टींच्यामध्ये त्याचाही परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर होत जात असतो. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे यंगस्टर्समध्ये असणारं व्यसनाधीनता. बऱ्याचदा आजकाल एक फॅशन झालेली आहे की तू स्मोक करत नाहीस, तू ड्रिंक कधीच घेत नाहीस, अरे असं कसं. पण मी अगदी आवर्जून सांगते की एक साधारण एक सिम्पल वेने जर राहील की आजकाल फॉर एक्झाम्पल स्मोकिंग आणि वेपिंगसारखे गोष्टी तरुणांच्यामध्ये फार कॉमनली घडले. अगदी मिशा फुटलेली नाही आहे ती मुलंसुद्धा स्मोक करत असतात, कारण त्याच्याबद्दलचं कुतूहल आहे. पण त्याच्यामुळे त्याचे हजार्डस इम्पॅक्ट शरीरात काय होतात याच्याबद्दल कुणालाही पडलेलं नाही आहे. फक्त एकाच्या छोट्या पाकिटावर लिहिलेलं असतं की दिस इज इंजुरियस टू युअर हेल्थ, पण ते इतक्या बारीक अक्षरात आहे की तो साधा वाचत नाही किंवा जरी वाचलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. स्मोकिंग किंवा वेपिंगसारख्या ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण की ज्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट घडते ती म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी येते. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी आली की त्याचा परिणाम हा तुमच्या लंग्सवर येत असतो आणि अल्टिमेटली पेशींपर्यंत ऑक्सिजन न पोचल्यामुळे हृदयावरचा ताण वाढतो, कारण हृदयाला तर प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन पोचवायचा आहे आणि असा ताण हा तो प्रेशर वाढलं जातं आणि त्याचाच परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर होतो, उच्च रक्तदाब आणि त्याच्यातून येणारं पुढचे कॉम्प्लिकेशन. अल्कोहोल कन्झम्पशनच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं की अल्कोहोल घेतल्यानंतर सुरुवातीला रिलॅक्सेशन त्या व्यक्तीला वाटत असतं आणि तुमचे नंतर ॲड्रिनालिन सिक्रिशन्स वाढतात आणि नंतर तुमच्या हृदयाची जास्त धडधड वाढायला लागते. इतकी धडधड वाढते की त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे अल्कोहोलमुळे येणारं डिहायड्रेशन. कारण बऱ्याचदा अल्कोहोल कन्झम्पशन नंतर पेशंट ती व्यक्ती बऱ्याचदा ते डायुरेटिक्सचं काम करत असतं, लघवीला जास्त होतं, त्यामुळे
शरीरामध्ये कोरडेपणा येतो किंवा डिहायड्रेशन झाल्यामुळे पेशी कोरड्या पडतात. ह्या पेशी इतर कुठल्याने, आपण एकच डोक्यात आपलं असतं की आपलं स्टमक, आपलं जठर, जास्तीत जास्त किडनी नाहीतर लिव्हरवर परिणाम होतो, असं नाही आहे. रक्तवाहिन्यांच्या आतली त्वचासुद्धा कोरडी पडते किंवा त्याच्यावर दाब येतो, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला जस्ट रक्तवाहिन्यांचा कडकपणा म्हणा, आणि त्याच्यामुळे येणारं हायपरटेन्शन आहे. त्यानंतरची अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. बऱ्याचदा कुठलाही व्यायामाचा अभाव, कुठलंही एक्सरसाइज नको, मला कुठलंही काम नको. काही वेळा स्ट्रेस इंड्यूस पण ह्या गोष्टी असू शकतात की मला इतका ताण आहे किंवा मला इतकं काम आहे की मला एक्सरसाइजला वेळ मिळत नाही. आणि मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, कारण एक्सरसाइज काय करत असतं तर कार्डिओ रेस्पिरेटरी तुमचे सिस्टीम स्टिम्युलेट झाल्यामुळे गशने ब्लड जात असतं, तुमचा डायस्टॉल फ्लो ज्याला आपण म्हणतो हृदयाकडचा रक्तपुरवठा वाढतो, आणि त्याचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर झाल्यामुळे नवीन केशवाहिन्यांचं जाळं, नॅचरल बायपासच्या गोष्टी बऱ्याचदा तिथे घडत असतात की ज्या तुमच्या एक्सरसाइजमधून घडतात. त्यामुळे आम्ही इथे आलेले बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झाला आहे, पुन्हा अंजायना डेव्हलप झाला आहे, पण ते सांगतात की डॉक्टर अगदी टॉयलेटपर्यंत चालू शकत नाही, मी एक्सरसाइज करू शकत नाही, पोस्ट कोविड स्टेटसमध्ये मला आजकाल दम लागतो. अशा सगळ्या केसेस आम्ही EECP वगैरे ट्रीटमेंटवर नेतो की एक्झॅक्टली व्हॉट इज EECP, दॅट इज एक्सरसाइज. सो कंपल्सरी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता ही सगळी झाली प्रायमरी कारणं. सेकंडरी कॉज कसं असतं तर काही वेळा एखाद्या डिझीजमुळे येणारं हायपरटेन्शन वगैरे असतं, जसं किडनी डिझीज, क्रोनिक किडनी डिझीज असेल, हायपोथायरॉइडिझमचा जर पेशंट असेल, किंवा ओबेसिटी, जन्मजातच जर ओबेसिटी आहे किंवा ज्युएनल डायबिटीज आहे, अशा केसेसमध्ये मात्र हेच BPचे वगैरे आजार हे लवकर येऊ शकतात. मग आता एक्झॅक्टली ठीक आहे डॉक्टर, तर त्याची लक्षणं कशी ओळखू की मी तरुण आहे पण माझ्यात मी ओळखू कसं की बाबा मला हायपरटेन्शन आहे. तर ह्याला सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे इरिटॅबिलिटी, की सतत ते पेशंट अस्वस्थ राहत असतात. हेडेक आहे, डोकंदुखी, एस्पेशली ती डोकेदुखी मागच्या बाजूला जास्त होत असते. तिसरं असतं ते म्हणजे डिझीनेस, अनइझी फिलिंग्स येणं, चक्कर आल्यासारखी होणं, नाहक थकवा येणं. काम तर अजिबात काही नाही आहे, दिवसभर तर मी निवांत होतो पण तरीही मला खूप थकवा आलेला आहे, थोडं काम केलं की मी थकून जातो. किंवा काही पेशंटच्या बाबतीमध्ये मात्र शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, म्हणजे दम लागल्यासारखा होत असतो की थोडं जरी चाललं तरी मला दम लागतोय, मला छातीवर प्रेशर आल्यासारखं होतं. अशा केसेस, अशी काही लक्षणं दिसतात. दुसरं एक असतं ते म्हणजे नाकातून रक्त येणं किंवा अचानक डोळ्याच्या मध्ये तुम्हाला काही वेळा लालसर एखादासा टिपका दिसतो आणि आपण म्हणतो की हा मला काल मी जरा गाडीवरून फिरून आलो म्हणून माझे डोळे लाल झालेत. कृपा करून अशा कुठल्याही गोष्टीमध्ये, किंवा मी उन्हात फिरलो आणि म्हणून मला कदाचित नाकामधून रक्त आलं असेल, अशी जरी कारणं असेल, तेच जरी कारण असेल तरी तरुण व्यक्तींना मी अगदी आवर्जून सांगते की ह्या गोष्टीमध्ये निग्लेक्ट नका करू. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि त्यांच्याकडून तुमचं BP वगैरे हे मॉनिटर करणं खूप गरजेचं राहतं. तिसरं, मग ह्या एक्झॅक्टली हे सगळं आहे ठीक आहे, आणि डॉक्टर मला जर लवकर BP जर डिटेक्ट झालेलं आहे तर त्याच्यासाठी एक्झॅक्टली मी तपासण्या कोणत्या कोणत्या करू. आपल्याला फक्त एक माहीत असलेली तपासणी ती म्हणजे कोलेस्ट्रॉल. माझं कोलेस्ट्रॉल ओके आहे, मग मला काही होणार नाही, अशा आविर्भावात आपण जातो. परंतु मी आवर्जून सगळ्यांना, पहिल्यांदा पण मी माझ्या बऱ्याचशा व्याख्यानांमध्ये बोललेली आहे, आजही तुम्हाला सांगते की कोलेस्ट्रॉल ह्याला घाबरून जाण्यासारखं नाही आहे. कोलेस्ट्रॉल ही तुमच्या शरीराची गरज आहे. तुमच्या सेल मेम्ब्रेनना भूकच मुळात लागते, ती म्हणजे प्रोटीनची आणि तुमच्या कोलेस्ट्रॉलची, लिपिड्सची. तर त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल, वाईट कोलेस्ट्रॉल, याच्यामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलसाठी प्रयत्नवादी राहणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे तुमचा ॲनिमिया. अगदी हिमोग्लोबिनपासून सुरुवात करायची असते. हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का, मला डायबिटीज आहे का, किंवा मी प्री डायबेटिक फेजमध्ये आहे का, माझं किडनी प्रोफाईल कसं आहे. कारण बऱ्याचदा हाय युरिक ॲसिड लेवल्स ज्यांच्या असतात, ज्यांचे युरिक ॲसिड लेवल्स वाढून राहतात, किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, ज्यांना पित्ताशयात खडे आहेत, अशा लोकांच्या मध्ये सुद्धा कॅल्शियम स्कोअर वाढल्यामुळे सुद्धा BPची तक्रार होऊ शकते. त्यामुळे किडनी फंक्शन बघणं हे खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स लिव्हर फंक्शन बघणं, कारण लिव्हरचा डिरेक्टली संबंध हा तुमच्या कोलेस्ट्रॉल निर्मितीवर होत असतो. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमचे काही कार्डियक मार्कर्स.
आता कार्डियक मार्कर्समध्ये होमोसिस्टिन, HSCRP लेवल्स, तुमचे विटॅमिन डी बघायला पाहिजे, विटॅमिन B12 कसं आहे, लायपोलिटिले कसे आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये थायरॉइड फंक्शन कसं आहे. जसं मगाशी मी सांगितलं की सेकंडरी कॉज हायपोथायरॉइडिझममध्ये हे येऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या मदतीने एकदा इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. आणि मग जर समजा त्याच्यामध्ये काही आढळलं आपल्याला तर त्याच्यानुसार आपल्याला वेळीच या गोष्टी कंट्रोलमध्ये करता येतात. तर डॉक्टर एक्झॅक्टली हायपरटेन्शन यंगस्टर्समध्ये, तरुण वयांच्यामध्ये जर हायपरटेन्शन डिटेक्ट झालं तर एक्झॅक्टली मी काय करू. तर त्याच्यात सगळ्यात सिम्पल एक वाक्य मी सांगते. बऱ्याचदा तरुण व्यक्तींच्यामध्ये ह्या बीपीच्या गोळ्यांच्या बाबतीमधले गैरसमज आहेत. आता हे गैरसमज कसे की आज जर मला गोळी जर मी घ्यायला लागली तर मला आयुष्यभर घ्यायला लागेल आणि म्हणून मी आता घेणारच नाही आहे, मला नको आहे. पण माय डिअर फ्रेंड्स, गोळी न घेतल्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स इतके भयावह आहे की ते गोळी घेऊन इतके साईड इफेक्ट्स त्याचे नाही आहेत. त्यामुळे मी आवर्जून सांगते, जिथं गरज आहे, जिथं डॉक्टर तुम्हाला जेव्हा रेकमेंड करतात तेव्हा ह्या बीपीच्या गोळ्या घेणं गरजेचं असतं. अदरवाईज तुमच्या याचा परिणाम, अनकंट्रोल हायपरटेन्शनचा वगैरे परिणाम हा तुमच्या डोळ्यांवर, तुमच्या किडनीवर, तुमच्या स्किनवर आणि सगळ्यात शेवटचा असतो तो म्हणजे तुमच्या हृदयावर झाल्यामुळे अनकंट्रोल हायपरटेन्शनचा परिणाम हार्ट अटॅकपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे बीपीची गोळी जर गरज लागली तर घ्या. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते, जसं मी सुरुवात म्हटलं की सुरुवातच आहे ती तुमच्या लाईफस्टाईलवर. त्यामुळे रोजचा व्यायाम गरजेचा आहे. फॉल्टी डायटरी हॅबिट्स आपल्या चेंज करायला पाहिजेत. साधंसुद्धा घरी बनवलेल्या गोष्टी खा. पण घरी बनवलेलं म्हणजे आम्ही चीज मेयोनीज घालून आम्ही घरी सँडविच बनवून खातो हा त्याच्यामागचा अर्थ नाही आहे. तर त्याच्यामागचा बेसिक अर्थ आहे की ज्याला आपण म्हणतो ना की बाजारात गेल्यानंतर जे हिरवं हिरवं दिसतं ना ते सगळं तुमच्यासाठी चांगलं आहे. मी पेशंटला पण सांगते की डॉक्टर माझ्यासाठी काय चांगलं आहे, तर जे तुम्हाला तुमच्या मंडईमध्ये हिरवंगार जे दिसतं, ऑफकोर्स हिरव्या पालेभाज्या असतील, सॅलडचे बरेचसे प्रकार आहेत, किंवा वेलीवरच्या ज्या भाज्या, जसं वेल असतो, दोडका, पडवळ, दुधी, शेवगा, कारली, तोंडली, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, ह्या तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या आहेत. तेव्हा रुटीन घरची भाजी भाकरी आणि तीही वेळेत खाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वेळ ही गोष्ट तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करते. नेहमी त्याच वेळी मी जेवतो हा तुम्हाला जास्त परिणामकारक राहतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं, जर तुमच्या डिफिशियन्सी असतील तर ते ओळखा. रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. बाहेरचं जंक फूड जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. कंपल्सरी स्ट्रेस मॅनेजमेंट ही गरजेची आहे. व्यसनांपासून लांब राहा. जर व्यसनांच्यामध्ये जर तुम्ही अडकत असाल तर वेळीच ते क्विट करणं हे तुमच्या हातातली गोष्ट आहे. अनुवंशिकता जरी असेल तरी आपण जर आपली काळजी घेतली तर आपण अनुवंशिकतेपासून सुद्धा ह्याच्यामध्ये लांब राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रॉपर 7 ते 8 तासाची शांत झोप घेणं. मग अल्टिमेटली जर झोप येत नसेल तर मेडिटेशन करणं, तुमच्या मसाज करणे, म्हणजे आठवड्याला कंपल्सरी फुल बॉडी मसाज, हेड मसाज, फूट मसाज ह्या किंवा घरच्या घरी जरी तुम्ही केलं तरी तुम्ही या वेळेआधी येणाऱ्या हायपरटेन्शनला दूर ठेवू शकता. थँक्यू.